आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधल्या निकालाची। हरियाणामध्ये काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केलाय। हरियाणातला भाजपचा गड हा काँग्रेसनं भेदलाय। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवरती आहे, तर नॅशनल कॉन्फरन्स 27 जागांवरती आणि भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे। एकीकडे हरियाणामध्ये तब्बल 10 वर्षांपासून भाजप ही सत्तेवर, मात्र तिथला गड भेदून काढलेला आहे आणि काँग्रेसनं आपली दणदणीत आघाडी कायम ठेवलेली पाहायला मिळते। तर नॅशनल कॉन्फरन्स 29 वर आणि भाजप ही मात्र 22 वरती सध्या जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे सध्या राजकीय चित्रांमध्ये हरियाणामध्ये काँग्रेसनं बाजी मारलेली पाहायला मिळते। आताचे जे कल हाती येत आहेत त्या कलांमधनं चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळते। काही वेळातच निकाल पूर्णपणे लागेल, कारण 90 जागांसाठी दोन्हीकडे हा निकाल जाहीर होतोय। उन्होंने कहा है कि गवर्नर साहब को अपने आप पे कोई इख्तियारात नहीं है कि वो ये सीटें भरें। ये सीटें अगर भरी जाएंगी तो असेंबली कायम होने के बाद और हुकूमत की जो राय है, पार्लियामेंट में भी यही होता है। प्रणब मुखर्जी साहब प्रेसिडेंट थे, कांग्रेस के बने हुए प्रेसिडेंट थे, लेकिन जब नॉमिनेशंस किए तो मोदी साहब की हुकूमत के राय के मुताबिक किए, कांग्रेस के उन्होंने मेंबर नहीं चुने। तो इसी तरह बेशक गवर्नर साहब मरकज की हुकूमत के यहाँ नुमाइंदे हों, लेकिन उन्हें आइन का ख्याल रखना चाहिए और ये 5 सीटें अगर भरी जाएं तो यहाँ की हुकूमत जो बनती है आज, उसकी राय के मुताबिक। त्याबद्दल अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, एकंदरीत सध्या समोर येणारं जे चित्र आहे त्यात हरियाणामध्ये काँग्रेसची सरशी आणि सध्या जम्मू काश्मीरमधलं मात्र चित्र तेवढं स्पष्ट होत नाहीये, काय अधिक माहिती? बिलकुल, जर हरियाणाचा जर रेशो पाहिला तर साधारणतः असं आपल्याला म्हणता येईल की आता ज्या जागा आहेत साधारणतः 58 ते 60 जागा ज्या आहेत ते काँग्रेस आणि सहकार्यांना जात आहेत आणि भाजपकडे 20 जागा येत आहेत। याचाच अर्थ साधारणतः 75% जागा काँग्रेसच्या बाजूनं, जो कौल आहे जनतेचा तो काँग्रेसच्या बाजूनं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय। तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा परिस्थिती जी आहे ती 60-40 ची परिस्थिती आहे, म्हणजे की 40% जागा ज्या आहेत त्या भाजपकडे दिसत आहेत आणि 60% जागा ज्या आहेत त्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्याकडे दिसून येत आहेत आपल्याला। आणि यामधून हे स्पष्ट होतंय की हरियाणामध्ये स्पष्टपणे बहुमत मिळवलेलं आहे काँग्रेसने, कारण अनेक मुद्दे होते आणि त्या मुद्द्याच्या आधारे मग ते आंदोलन, कृषी आंदोलन आहे, त्याचबरोबर खेळाडूंचे मुद्दे आहेत, अग्निवीरच्या योजनेच्या संदर्भामध्ये आहे, 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे, तर हे अनेक मुद्दे होते। त्याचा फटका इथे कुठेतरी बसताना दिसतोय। मुख्यमंत्री बदलले, मनोहरलाल खट्टर बदलले, परंतु सरकार वाचवता आलं नाही, हे स्पष्टपणे दिसून येते। आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा 41 जे आहेत ते नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस दिसते आणि भाजप 28 जागा दिसते। भाजप जे वाचलेलं आहे ते म्हणजे की जम्मू या भागातील ज्या जागा आहेत त्यांनी जम्मूनं साथ दिलेली आहे भाजपला, असं स्पष्टपणे दिसते। पीडीपीला मात्र 4 जागावर थांबावं लागलेलं आहे। मात्र 41 जागा भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यामध्ये साधारणतः 11 ते 12 जागांचा फक्त फरक आहे। परंतु भाजपनं ही चांगली जम्मू काश्मीरमध्ये मुसंडी मारलेली आहे, कारण काँग्रेस जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा 10 वर्षानंतर निवडणुका होत आहेत। 370 कलम हटवलं गेलं होतं, त्याच्यानंतर परिस्थिती ती वेगळी होती आणि त्यानंतर या निवडणुका होत आहेत। छोटे छोटे पक्ष जे आहेत ते सुद्धा महत्वाचं आहे, परंतु मुख्य म्हणजे की जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता जो असेल तो भाजपचाच असणार आहे। त्यामुळं एक प्रकारे नियंत्रण असणार आहे जम्मू काश्मीरच्या सरकारवर सुद्धा। आणि हरियाणामध्ये सुद्धा जी परिस्थिती आहे ती सुद्धा भाजप काँग्रेस जे आहे ते लार्जेस्ट पार्टी आहे आणि तिथे सत्ता जी आहे ते आता येताना स्पष्टपणे दिसून येते। आणि फायदा इथे होताना दिसतोय, कारण दिल्ली जवळ आहे हरियाणा आणि त्यामुळं तिथली स्ट्रॅटेजी आपल्याला माहिती आहे की प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनी वारंवार दौरे केले होते। परंतु या निकालाचा अन्वयार्थ कसा काढायचा, कारण याचा परिणाम काय होणार? दोन्ही राज्य हातातून गेली तर महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत, तर महाराष्ट्राच्या निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण हरियाणाचं आणि महाराष्ट्राचं तसं नातं आहे, कारण रोड मराठे साधारणतः 6 ते 7 लाख रोड मराठे हे हरियाणामध्ये राहतात कोणत्या ना कोणत्या कारणाने, आणि त्यामुळं एक प्रकारचं नातं आहे। आणि या दोन्ही राज्यामध्ये जर भाजप जर पराभूत झाली तर त्याचा परिणाम काय होणार? आणि दुसरं म्हणजेच की जे नेतृत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, तर जबाबदारी नेमकी कोण घेणार? आणि अशा वेळी हे निकाल येत आहेत की ज्या वेळेस राष्ट्रीय अध्यक्ष बदलण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। JP नड्डा यांच्याऐवजी दुसरं
नाव जे आहे ते पुढे केलं जाणार आहे. त्यामध्ये वेगवेगळी नावं येत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचं नाव येते, त्याचबरोबर इतर भूपेंद्र यादव यांचं नाव येते आणि अचानकपणे संजय जोशी यांचं पण नाव येऊ घातलेलं आहे. मग अशा वेळी या दोन प्रभावामुळे जे नेतृत्व आहे, सरकारमधलं नेतृत्व, पंतप्रधान मोदी आणि संघटनेमधलं नेतृत्व JP नड्डा, तर यांच्यावर सुद्धा काय परिणाम होणार आहे निकालाचा हे सुद्धा बघावं लागणार आहे. नक्कीच. मात्र रामराजे, एक तर स्पष्ट होतंय की सध्या हरियाणामधलं जे सरकार आहे ते पूर्णपणे नाकारलेलं आहे तिथल्या जनतेनं. भाजपचं सरकार नाकारून आता पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार स्थापन होईल याच्यामध्ये अर्थातच शिक्कामोर्तब होत आहे. आणि जम्मू काश्मीरमध्ये मात्र 10 वर्षांनी झालेल्या निवडणुका या खरंच रंजक स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम.